सर्वप्रथम मुसळ नेव्हीमध्ये आपलं गंमतशीर फुटवेअरमध्ये आपलं स्वागत करतो. आज बामसेफतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. काय विषय आहे नेमका आणि आपण काय संदेश देणार आहात? धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलचं. बामसेफच्या माध्यमातून देशभरामध्ये आम्ही 200 जिल्ह्यांमध्ये एक अभियान चालवत आहोत. ते अभियान BS4 म्हणजे भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन. भारतीय संविधानाच्या अनुषंगाने या देशातल्या लोकांचं सकारात्मक जनप्रबोधन व्हावं आणि संविधान बचाव जी एक नकारात्मक भावना जनतेच्या मनातून, ज्यांना संविधान कळालेलं आहे त्यांच्या मनातून आम्ही एक सकारात्मक भाव तयार करत आहोत, जो संविधान बचाव या अभियानाचा एक निश्चित उद्देश आहे. या अभियानाचा उद्देश संविधान बचाव नसून संविधान बचाव असा आहे. आणि ज्या वेळेस ह्या प्रक्रिया सुरू करत असताना या देशातील जनतेला संविधान साक्षर करण्याचा बामसेफचा एक प्रयत्न आहे. आणि तो आम्ही प्राथमिक स्तरावर 200 जिल्ह्यांमध्ये याला सुरू करणार आहोत आणि 2029 पर्यंत तो 600 जिल्ह्यांपर्यंत त्याचा विस्तार करणार आहोत. आणि नुसतं संविधान सांगणं या BS4 अभियानाचा हेतू नसून या देशातले जनतेचे संविधानिक अधिकार काय आहेत या संबंधानेही लोकांना प्रबोधित करण्याचा या अभियानाच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून या अभियानाच्या अंतर्गत या देशातील 85% जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न सोडवण्यास या देशातल्या शासक जाती किंवा या देशातले लोकशाही सरकार त्या प्रक्रियेत काम करत आहेत किंवा नाही याचं सोशल ऑडिट ते देखील या अभियानाच्या माध्यमातून होत आहे. आणि या अभियानाच्या अंतर्गत आम्ही एक उपअभियान सुरू केलेलं आहे. कारण नुसती संविधानाची चर्चा करून उपयोगाचं नाही, तर ते संविधान लागू करण्याचा दबाव या शासक जातींवर आणि आत्ताच्या लोकप्रिय सरकारांवर, राज्यातल्या आणि देशातल्या सरकारांवर तो दबाव भारतीय जनतेकडून बनवण्याचा आमचा एक उद्देश आहे. आणि या उद्देशाअंतर्गत आम्ही या देशाचा अजेंडा काय असावा त्याच्या संदर्भात जनतेची मतं घेत आहोत. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची मतं घेत आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत. जवळपास 2000 संघटनांशी आमचा हा बोलण्याचा प्रयत्न आहे. देशामधल्या ज्या संघटना अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी उभ्या आहेत, अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी उभ्या आहेत, या देशातला सगळ्यात मोठा घटक अदर बॅकवर्ड क्लासेसच्या कल्याणासाठी बनलेल्या आहेत, मायनॉरिटी समाजातील जे घटक आहेत त्यांच्या कल्याणासाठी ज्या संघटना बनलेल्या आहेत त्यांच्याशी आमची बातचीत संपूर्ण 200 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
आणि या अंतर्गत आम्ही एक उपअभियान सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे राष्ट्रीयकरण का पैगाम और निजीकरण पर लगाम. अर्थात राष्ट्रीयकरणातून लोकतांत्रिक राज्य समाजवादाकडे हा विषय घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत. या देशाचा अजेंडा काय असायला पाहिजे, या देशातल्या राजकीय पक्षांचा अजेंडा काय असला पाहिजे, या देशातल्या सत्ताधाऱ्यांचा अजेंडा काय असला पाहिजे, याच्या अनुषंगाने एक चर्चा या राष्ट्रीयकरणाच्या अभियानाच्या अंतर्गत आम्ही उभं करत आहोत. संविधानकर्त्यांनी ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानात प्रिॲम्बल टाकलेलं आहे आणि त्या प्रिॲम्बलच्या अनुषंगाने या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता नांदावी हे तर सांगितलंच आहे, पण या संविधानाच्या अंतर्गत सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनीतिक न्याय देण्याची देखील सरकारांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीचं हे अभियान आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशात स्वातंत्र्यानंतर येणारी सरकारे सामाजिक न्याय कसा देणार आहेत, आर्थिक न्याय कसा देणार आहे. आणि आता आपण 2026 मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि या देशाच्या सरकाराला हा अभिमान आहे की आपण 80 कोटी लोकांना धान्य फुकट देत आहोत. काय धान्य फुकट देण्यासाठी या देशाचं स्वातंत्र्य आपण मिळवलं होतं का, हा एक मोठा प्रश्न 2026च्या या आधुनिक काळामध्ये देखील निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे या देशातले मार्जिनल शेतकरी, या देशातले असंघटित मजूर, या देशातल्या मार्जिनल महिला, असंघटित मजूर महिला, आत्ता 37% युवकांची संख्या जी त्याच्यामधलं बेरोजगारीचं प्रमाण हे 80%च्या वर जात आहे आणि देशाचे शासक म्हणत आहेत की आपण महासत्ता आहोत. तर हे कुठेतरी एक विरोधाभासी प्रक्रिया या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून जनतेचा अजेंडा, या देशातल्या ज्या संस्था आहेत या देश बनवण्याच्या प्रक्रियेत, त्यांचं सगळ्यांचं राष्ट्रीयकरण करण्याचं हे एक अभियान आहे. आणि या राष्ट्रीयकरणातून या संस्थांमध्ये या देशातल्या 85% लोकांना प्रतिनिधित्व मिळावं असं संविधानकर्त्यांची इच्छा होती. संविधानकर्त्यांची इच्छा म्हणजे ते संविधानकर्ते या देशाच्या लोकांचे खरे प्रतिनिधी होते आणि त्या प्रतिनिधींनी ही इच्छा बोलून दाखवली की येणारी सरकारे या 85% लोकांचं रिप्रेझेंटेशन सुरक्षित ठेवणार. परंतु आज असं चित्र दिसत आहे की या देशातल्या 85% लोकांचं प्रतिनिधित्व त्या संस्थांमधलं खाजगीकरणाच्या माध्यमातून बाहेर फेकल्या गेलेलं. आणि मग ही बाहेर फेकला गेलेला समाज, याच्या जगण्याच्या प्रक्रिया, याचा प्रतिनिधित्वाचा धक्का, हे सगळे प्रश्न देशाच्या जनतेसमोर आज उभे आहेत. आणि त्यामुळे बामसेफला असं वाटलं की या समस्येवर लोकांशी चर्चा करावी. या राष्ट्रीयकरणातून लोकतांत्रिक राज्य समाजवाद येऊ शकतो काय? कारण या देशाचं राष्ट्रीयकरण 1970 पासून बँकांचं राष्ट्रीयकरण, LICचं राष्ट्रीयकरण, इथल्या की इंडस्ट्रीचं राष्ट्रीयकरण झालं होतं. आणि 70-80च्या दशकानंतर शोषित समाजातले लोक याच्यामध्ये आपलं सहभागित्व दाखवत होते आणि सहभागित्व जे दाखवत होते त्यांच्यामध्ये एक नव्या आशा प्रफुल्लित झाल्या आणि एक नवा आयाम, नवा वर्ग, नवा मध्यम वर्ग या देशामध्ये उभा राहिला, जो वर्ग या सत्तेची भागीदारी मागण्याच्या प्रक्रियेत जाईपर्यंत तो सक्षम होत होता. आणि अशा काळात 1991 नंतर एक
असं वारं आलं मुक्त अर्थव्यवस्थेचं आणि या वाऱ्याने त्यांच्या प्रतिनिधित्वालाही धोका आणला, त्यांच्या नोकऱ्यांना धोका आणला, इथल्या देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, इथल्या मजुरांना देशोधडीला लावलं, इथल्या महिलांच्या रोजगार संकटात आणले. ह्या सगळ्या प्रक्रिया देशभरातल्या 200 जिल्ह्यांमध्ये आम्ही राबवणार आहोत. तर हे फक्त जिल्हा स्तरावर चालणार नाही, हे आधी बुद्धिजीवी लोकांना हे अभियान आम्ही समजवू आणि त्या जिल्ह्यातल्या बुद्धिजीवी लोकांच्या मार्फत त्या जिल्ह्यांमध्ये 100 पीपल सोशल ॲक्शन समित्या आम्ही गठीत करू आणि त्या 100 पीपल सोशल ॲक्शन समित्यांच्या मार्फत जनतेचा आवाज उठवू आणि या देशातल्या शासक जातींना राष्ट्रीयकरणाच्या प्रक्रियेत लोकतांत्रिक राज्य समाजवाद लागू करण्याचा एक दबाव 2029 पर्यंत उभा करू.